विधान भवन परिसरात लागलेले सगळे अनधिकृत बॅनर्स नागपूर महानगरपालिकेनं काढलेले आहे। यामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासह विरोधी पक्षातल्या नेत्यांचे बॅनर जे आहेत ते आपण बघू शकतो। या ठिकाणी नागपूर महानगरपालिकेकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे। हिवाळी अधिवेशनामुळे नागपूर विधान भवन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंग्स त्या ठिकाणी लागले होते आणि हे सगळे होर्डिंग जे आहे आपण या ठिकाणी बघतो। हे बघा, या ठिकाणी माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे होर्डिंग्स या ठिकाणी काढलेले आहेत। तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे होर्डिंग्सही या ठिकाणी काढलेले आहेत। वेगवेगळ्या होर्डिंग जे आहेत ते अनधिकृत होर्डिंग्स होते आणि ते काढण्याचं काम नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। सगळे अनधिकृत होर्डिंग जे आहे ते या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीनं काढण्यात आलेले आहे आणि सगळे आता हे जप्त केले जाणार आहे। कारवाई सुद्धा केली जाणार आहे। मोठ्या संख्येने होर्डिंग्स नागपूर शहरात अनधिकृत होर्डिंग्स लागले होते आणि त्याच्यावर नागपूर महानगरपालिकेने ही कारवाई केली आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।